गुरुपौर्णिमेनिमित्त दंडेवाला बाबांच्या तपोभूमीत भव्य भंडारा महाप्रसाद वाटप। याबाबत अधिकृत असे की गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी सालाबादाप्रमाणे परमपूज्य सद्गुरु दंडेवाला बाबा तपोभूमीत भव्य भंडारा महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडत असतो। आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी देखील सर्व दंडेवाला बाबा भक्तांच्या वतीने या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी सकाळी 10 वाजता परमपूज्य दंडेवाला बाबांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना भव्य भंडारा महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे विशेष म्हणजे या ठिकाणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरुवातीला भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो। त्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी 11 ते 3 दरम्यान भव्य भंडारा महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी घेतला। तर या कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य सद्गुरु दंडेवाला बाबाजी गुरुपौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरा करण्यात येतो। या दिवशी भक्तगण आणि शिष्यगण आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात। गुरूंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे म्हटलंय। म्हणजे या श्लोकामध्ये गुरूंना त्रिदेवाची उपमा दिली गेलेली आहे। आणि गुरु म्हणजे फक्त शाळा कॉलेजेसमध्ये शिकवणारा शिक्षक नसून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती असतो। परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता गुरुपौर्णिमा निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे। या उत्सवाच्या अंतर्गत सकाळी 10 वाजता परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजींच्या भक्तगणांनी बाबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि आता 11 वाजेपासून परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्या देवपूर वाडी भोकर रोड पंचायत समितीजवळील तपोभूमी देवस्थानमध्ये भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। या भंडारा महाप्रसादाचा लाभ सर्व धुळेकर भाविकांनी घ्यावा अशी देवस्थानच्या वतीने मी नम्र विनंती करतो। आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की भंडारामध्ये असंख्य लोक महाप्रसादाचं ग्रहण करतात, परंतु या भंडाऱ्याची सुरुवात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांना महाप्रसाद वाटप करून करण्यात येते।